थेट जाऊया. लक्ष्मण हाके बोलताय. या महाराष्ट्रामध्ये जेवढे पक्ष आहेत, रजिस्टर्ड पक्ष आहेत, निवडणुकामध्ये उतरलेले पक्ष आहेत, या पक्षाच्या प्रमुखांना आव्हान करण्यासाठी आम्ही आज ही प्रेस घेत आहोत. माझ्याबरोबर ॲडव्होकेट मंगेश ससाणे साहेब आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावरती न्यायालयामध्ये ओबीसींच्या बाजू लावून धरणारे आमचे ॲडव्होकेट मंगेश ससाणे साहेब आहेत. आमच्या पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातले आमचे सर्व बांधव आहेत. यामध्ये पंचायती मेंबर आहेत, माजी उपसभापती आहेत, सभापती आहेत, सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि ग्रामीण भागातला ओबीसी बांधव आणि त्याचा व्यवसाय आणि तो सामाजिकदृष्ट्या दुय्यम स्थानी असल्यामुळं या बांधवांच्या काय अडचणी आहेत आणि ज्यावेळी तिकीट द्यायला सुरुवात झाली, ज्यावेळी या निवडणुकींचा बिगुल वाजला, त्यावेळी काय परिस्थिती निर्माण झाली या 2 सप्टेंबरचे JRने, याची परिस्थिती आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. पहिल्यांदा आता नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. नगर परिषदा, नगर पंचायती यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. यामध्ये ओबीसी नगराध्यक्ष या 77 म्हणजे ओबीसी नगराध्यक्ष पदासाठी 77 ओबीसी जागा महाराष्ट्रामध्ये राखीव आहेत आणि आम्ही वेगवेगळ्या पक्षांच्या भूमिकांवरती लक्ष ठेवून आहोत. 77 नगराध्यक्षांपैकी मूळ ओबीसींना किती पक्ष तिकीट देत आहेत याकडे आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. जिथं मूळ ओबीसींचं तिकीट डावललं जाईल त्या पक्षाच्या विरोधामध्ये आम्ही काम करू, तिथल्या ओबीसींना तसं आव्हान करू. कारण हे लोकल बॉडीजमधलं, पंचायत राजमधलं ओबीसींचं प्रतिनिधित्व आहे आणि हे प्रतिनिधित्व आज रोजी जर आपलं डावललं गेलं, आपल्या हातून गेलं, तर इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीची लिडरशिप, ओबीसीचं प्रतिनिधित्व हे जाग्यावरती थांबणार आहे. त्यामुळं 2 सप्टेंबरचा JR काढला जात असताना ज्या पक्षांनी हा JR काढण्यासाठी मनोज जरांगेंच्या मागणीला पाठिंबा दिला ते चेहरे ओबीसी बांधवांनी लक्षात ठेवले पाहिजेत आणि त्यांना मतदान देण्याऐवजी ओबीसीची भूमिका घेणाऱ्या आणि मूळ ओबीसीचं प्रतिनिधित्व सस्टेन करणाऱ्या उमेदवारांना ओबीसीनी मतदान करावं, असं आमचं आव्हान या महाराष्ट्रामधल्या सर्व ओबीसी बांधवांना असेल. आणि ओबीसी बांधवांनी आत्ता आपलं उपद्रव मूल्य दाखवून नाही दिलं तर हे राजकीय पक्ष तुमचं प्रतिनिधित्व, तुमचं आरक्षण संपवणार आहेत. शिक्षण आणि नोकऱ्यामधलं आरक्षण तर संपलेलंच आहे. निवडणुकामध्ये उरलेलं आरक्षण जर अशा पद्धतीनं तुमचं चॅलेंज केलं जात असेल, हिरावून घेतलं जात असेल, तर इथून पुढे ओबीसीचा प्रतिनिधी, बलुत्या आलुत्यामधला प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती जमातीमधला प्रतिनिधी, ज्या मंडल आयोगाच्या माध्यमातून सामाजिक न्याय देण्यासाठी, प्रतिनिधित्वासाठी आरक्षण दिलं गेलं, त्या प्रतिनिधित्वाचा गैरअर्थ घेऊन गरिबी हटवण्यासाठी किंवा कुणाच्या राजकीय प्रेशर खाली येऊन जर ओबीसींच्या अनाथ माती कालवण्याचं काम 2 सप्टेंबरच्या JRनं केलं असेल, हे बघा, लोकनियुक्त सरकारने आमच्या हक्क अधिकाराचं संरक्षण केलेलं नाही. आमच्या हक्क अधिकाराच्या विरोधामध्ये, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये, अनेक आयोगांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये 2 सप्टेंबरचा JR काढल्याची भावना या ओबीसीच्या सर्व जनतेमध्ये, ओबीसीच्या प्रतिनिधीमध्ये गेलेली आहे. आता मी वेगवेगळ्या पक्षामध्ये वेगवेगळ्या सेलवरती काम करणाऱ्या, मग ते भाजपचे असतील, शिवसेना दोन्ही गटाचे असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादी दोन्ही गटाचे असतील, या लोकांना आमचं सांगणं आहे, तुम्ही अग्र हक्कानं तिकीट मागा. मी फक्त नगराध्यक्ष पदाचं तुम्हाला सांगितलं की 77 नगराध्यक्ष पदं ही ओबीसीसाठी राखीव आहे आणि आत्ता जी जाहीर झालेल्या निवडणुका आहेत त्यामध्ये 1821 नगरसेवक पदाच्या जागा ओबीसीसाठी राखीव आहेत. इथं जर तुम्हाला तिकीट दिलं जाणार नसेल तुमच्या पक्षाकडून, तर तुम्ही काय त्या पक्षाचे फक्त झेंडे लावायला आहात का? आणि तुमचं प्रतिनिधित्व डावलून जर कुणाला दिलं गेलं जात असेल, पैसेवाल्यांना दिलं जाणार असेल, बोगस कुणबीकरणाद्वारे ओबीसीच्या जागांवरती उभे राहणाऱ्या माणसांना जर कुठं तिकीट दिलं जाणार असेल, तर त्या सेलमध्ये काम करणाऱ्या ओबीसी बांधवांनी बंडखोरी केली पाहिजे. तिथल्या जागेचं किंवा कुठला वार्ड आहे, कुठलं शहर आहे, कुठला नगर परिषद क्षेत्र आहे, त्याची माहिती आम्हाला द्या. आम्ही जाहीर करू. आम्ही तिथं प्रसंगी निवडणुकीमध्ये प्रचाराला येऊ. पण ओबीसीचं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही सगळ्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे. 2 सप्टेंबरचा कागद खोटा आहे. ओबीसी बांधवांना मी खूप तळमळीनं, कळकळीनं आम्ही सगळे बांधव सांगत आहोत, 2 सप्टेंबरचा कागद खोटा आहे. पण ओबीसी बांधवांनो, तुमचा तोटा मोठा आहे. एवढा मोठा तोटा आहे हा
की हा तुमचं प्रतिनिधित्व संपवणार आहे. अरे पंचायत राजच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा पाळणा. इथं खऱ्या अर्थानं नेतृत्व तयार होतं आणि पंचायत राजमधलं जर तुमचं नेतृत्व जर लिडरशिप थांबवली तर तुम्ही विधानसभेला लोकसभेला अर्ज भरायचं सुद्धा धारिष्ट करू शकणार नाही. खूप जबाबदारीनं बोलतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिनिधित्वासाठी इथल्या बलुत्या अलुत्याचं रिप्रेझेंटेशन ओबीसीच्या माध्यमातून 340व्या कलमाच्या माध्यमातून तुम्हाला दिलं. पण तुमच्या आणि इथल्या राज्यकर्त्या वेगवेगळ्या पक्षांच्या 2 सप्टेंबरच्या GRला पाठिंबा देण्यानं ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे. आणि बऱ्याच काही ओबीसीच्या प्रश्नासंदर्भात टेक्निकल बाबी आम्ही तुमच्या समोर मांडणार आहोत. मी उद्याचं ते सुतोवाच पण करेन. उद्या आम्ही शासनकर्त्या लोकांकडून किंवा सत्ताधाऱ्यांकडून किंवा 2 सप्टेंबरचा GR निघाला त्यावेळी अनेक आमदार खासदारांनी लाज नसल्याप्रमाणे बिनलाजेचे असल्याप्रमाणे सांगितलं की आम्ही ओबीसी आरक्षणाला कुठंच धक्का लागत नाही. मग त्यामध्ये बबनराव तायवाडेंपासून ते वेगवेगळ्या मिनिस्टर्स पर्यंत अनेक लोक म्हणले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही. मी एक उदाहरण म्हणून मी तुमच्या समोर बारामती शहराजवळ पिंपळी म्हणून गाव आहे. त्या पिंपळी गावामध्ये आता सध्या ओबीसीचा सरपंच होता. पण एका व्यक्तीनं त्या ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या व्यक्तीनं एक बोगस सर्टिफिकेट कुणब्याचं आणलं आणि जो ओबीसीचा सरपंच होता त्याची जागा हिसकावून घेतली आणि ते बोगस सर्टिफिकेट त्याला जोडलं. बोगस आम्ही असं म्हणतोय की त्याचे पुरावे आम्ही सगळे कलेक्ट केलेले आहेत, गोळा केलेले आहेत. आणि त्याची पर्दाफाश मीटिंग सभा आम्ही उद्या संध्याकाळी बारामतीजवळ पिंपळी या गावामध्ये घेणार आहोत. आणि कसं ओबीसीचं आरक्षण पद्धतशीरपणे घालवलं जातंय, डावललं जातंय, संपवलं जातंय याची अनेक उदाहरणं आम्ही तुम्हाला देणार आहोत. आणि आता आम्ही इथं बोलत असताना अनेक आता प्रश्नोत्तर तर होतीलच, पण माझ्यानंतर न्यायालयीन लढाई लढणारे, कायदेशीर लढाई लढणारे ॲडव्होकेट मंगेश हसाने साहेब तुम्हाला संबोधित करतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.